की 10वीला 74% असल्यानंतर सुद्धा शिक्षण घेऊ शकला नव्हतो. ITIला गेलो, चांगली संगत भेटली, कुठलं प्रवृत्ती, सगळं दारू, सगळा परिसर बघितला. ते करता करता राजकारणात 2-4 नेत्यांच्या सहवासात आलो. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बुवा व्यसनाधीन पिढी काय असते. व्यसनाचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे जेबडे. सकाळी 9 वाजेपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत दारू पिण्याची क्षमता असलेला माणूस. 28 ऑगस्ट 2011 त्या दिवशी ठरवलं. अजय, लोक घाबरतात. आई शिक्षिका, प्रत्येक जण आईला विचारतं, मॅडम मुलगा काय करतो? ते आपल्यात सवय असते. मॅडम आजी काहीच करत नाही. आई यायची, रडायची, पाहायची, काही उपयोग व्हायचा नाही. पोराला कुठे सुख होतं काय? पोरगा त्याची दारू प्यायची, मस्त मौला 2-4 नेत्यांचे पाय धरायचे, नमस्कार चमत्कार जय हिंद जय महाराष्ट्र करायचा त्याच्या तोऱ्यात. 2011ला ठरवलं किंवा असंच चालू राहिलं तर काय आपण थांबायचं या जळगावमध्ये? काय आपल्या घराचं काय राहील पुढे? अजय बडे अस्तित्व काय राहील? 28 ऑगस्ट 2011 दुपारी 4 वाजेला दारू सोडली. तोपासून आजपर्यंत दारूला स्पर्श केला नाही. दारू पिणारे बरेच मित्र अजून सुद्धा असतात, अजून सुद्धा त्यांच्याबरोबर जातो, बसतो, चर्चा करतो. बरेच मित्र त्या दारूमुळे खलास झाले. आपल्या समाजातील बरेच तरुण त्या दारूमुळे संपले. जेव्हा एखाद्या घरातली माणूस दारू पित असतो, जेव्हा त्या घरात जी महिला असते, तिची परिस्थिती जी असते ती कोणाजवळ बोलू शकत नसते. मन मारून जगावं लागतं. जो येतो तो टोमणं मारतो, जो येतो तो टोमणं मारतो. बाई तुमचा पोरगा, बाई तुमचा नवरा, बाई ते तर इथेच पडले होते, बाई तर पेतच होते. ठीक आहे, असतो. कुठेतरी कोणीतरी खरंच सावरलं गेलं पाहिजे. दारू हा विषय आणि व्यसन हा विषय फार वेगळा, फार वाईट असतं. आपल्या समाजात सुद्धा दारूचं बरंच प्रमाण वाढलं आहे. माझी कडकडीची विनंती आहे, तुमच्या एकट्या दारू पिण्यामुळे तुम्ही एकटे खुश असतात, पण तुमच्या मागे तुमची आई रडत असते, तुमची बायको रडत असते, तुमचं पोरगं रडत असतं. त्याला बाप सापडत नसतो. कुठेतरी थांबायला पाहिजे. दारू हा विषय कुठेतरी सोडायला पाहिजे. म्हणून आता अचानक आतापर्यंत विचार चालू होता, सगळे बोलताय, आपण काय बोलायचं? राजूदादा मागे बसलेला होता, राजूदादा काय, हेमंतदादा 2 खुर्च्या सोडून बाजूला, वहिनी तिथून पाहते गंमत. ह्या आजे काय बोलतील बॉस स्टेजवर. येऊन गेलो, म्हटलं चला व्यसन सापडलंच, काहीतरी बोलायला करावी सुरुवात म्हणून आलो. राजूदादांचा फार आग्रह होता, हेमंतदादा फार आग्रहशील होता, फार संघर्ष केला. सगळ्यांना असं वाटत होतं दारू सुटणार नाही, पोरगा खलास झाला, पोरगा वाया गेला. जेव्हापासून दारू सोडली, आणखी परत एक सांगू की व्यवसाय करताना लेवा पाटील म्हणून हा व्यवसाय करू शकत नाही, तो व्यवसाय करू शकत नाही. मी वाळूचा व्यवसाय करायचा, सगळे टोमणे मारायचे. बाई तुमचा मुलगा परत ते वाळूचा व्यवसाय, तो तर कोळी समाजाचा व्यवसाय असं आहे तसं आहे, मग तिथं गुन्हेगारी असतं, तिथे दादागिरी असतं, मग तिथे राजकारण असतं. माई म्हणे बाई करतोय कमीत कमी जाऊ द्या, पोरगा करू द्या. करता करता फारच होतं की आपल्या समाजाला फार त्रास होत होता कोणत्याही व्यवसाय करताना. आणि आमच्या व्यवसायामध्ये ती होतीच, पण ती धमाक होती, ती हिंमत होती. हिंमतची किंमत असते. आपल्या समाजाच्या प्रत्येक तरुणाला सांगू शकतो की व्यवसाय कोणताही छोटा नसतो. अगदी ती चहाची टपरी असो का कोणतंही असो. आज म्हणजे मी आमच्या जळगावमध्ये साधं उदाहरण घेतलं तर चहाचे टपरीवाला सुद्धा 2-3 हजार रुपये कमाईला मागणी. जर का तुम्ही क्वालिटी दिली, क्वांटिटी दिली, हॉटेल व्यावसायिक फार चांगल्या पद्धतीने कमवू शकतो. शिक्षण महत्त्वाचं असतंच, 100% शिक्षण घ्यायलाच पाहिजे. MPSC UPSCच्या सरांनी सांगितलं, आपल्या समाजाच्या 2006ला एकाच वेळी 8 जण IPS UPSC झाले. त्याच्यात माझा पुतण्या होता पवन कुमार बडे. आज बांगलादेशला आहे,
प्रथम सचिव म्हणून, अभिजित चौधरी नागपूरला आहे, अमित भोडे दिल्लीला आहे, बरेच अधिकारी. आपल्या मुंबईला 3 आयची मागच्या वर्षापर्यंत डॉक्टर सुहास वारके, डॉक्टर मिलिंद बारंबे आणि डॉक्टर सुनील कोल्हे जेव्हा मंत्रालयामध्ये फिरताना दिसायचं, अरे वा, अभिमान वाटायचा की आमचा लेवा आम्हाला सर्वांचा यावा, सर्वांना आमचा यावा. बुद्धिमत्तेच्या बाबतीत खरोखर लेवा समाज फार प्रगल्भ आहे, पण थोडासा भित्र आहे. हा भित्रेपणा थोडा काढायला हवा, भिडायला हवं. भिडल्याशिवाय होत नाही. हिंमतची किंमत होतेच. किती घाबराल, कुठे कुठे घाबराल. गावात जेव्हा पाहतो आपले गाव ओस पडलेले आहेत, गावात कोणी दिसायला तयार नाही. शेतीवाडी बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी हडपलेली असते. लेवा पाटील भित्रा असतो, घाबरतो बिचारा. प्रॉपर्टी आपली कोणी हडपेल का, कोणी घेईल का, कोणी हिसकून घेईल का, वाईट वाटतं. लेवा समाजाने कुठेतरी हिंमत ठेवायला पाहिजे. कुठे काही अडचण आली तर सांगा आम्हाला. जळगावमध्ये आहे, आम्ही करू तुमच्यासाठीच. तुम्ही सांगावं, आम्ही करावं. खरोखर आपला समाज खूप खूप भोडकट समाज आहे, भोडसट. बायात अगदी ते सकाळ झाली की ते देवपूजा, देवध्यान, ते अमुक डमुक डमुक. अरे माय, तुझा पोरगा काय करतो, पोराला पाय. नाही तर अजय बडेसारखा दारू पिईल, परत दही सुद्धा टाकतो. सगळे अजय बडे होत नाही. वेळ दे पोराला. देवाला नक्की वेळ द्या. देवाला वेळ देताना आपला मुलगा काय करतोय हे बघा. ठीक आहे, आपण किती बघितलं, त्याचे कर्म असतात, कर्माचे भोग असतात. येतात वेळ, कदाचित प्रत्येकजण ॲडिशनमध्ये गेल्यानंतर निघतोच असं नाही. बरेच कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. म्हणून कुठेतरी वाटलं बोलावंसं, म्हणून बोलायला उभं राहिला. आपल्या समाजाने उद्योजक बनता बघतं खरोच MPSUPकडे प्रकर्षाने जाण्याची गरज आहे. फार बुद्धिजीवी समाज आहे लेवा पाटील समाज. जेव्हा विचार करतो की लेवा पाटील समाजाचे मुलं इतके हुशार आहेत, पण त्या मानानं MPSCमध्ये ज्या पद्धतीने पाहिजे, ज्या याच्याने पाहिजे त्या पद्धतीने दिसत नाही. आज सुद्धा मंत्रालयामध्ये चांगल्या पोस्टिंगला जवळजवळ 30 ते 35 अधिकारी आहेत लेवा पाटील समाजाचे. चीफ सेक्रेटरींचे PS सुद्धा विवेक पाटील म्हणून आहेत, ते सुद्धा कडगावचे लेवा पाटील समाजाचे. डॉक्टर विवेक महाजन मला वाटतं ते कल्याणचेच आहेत. डॉक्टर नितीन महाजन, बरेच अधिकारी आहेत. फक्त माझी सर्वांना विनंती आहे, सर्व अधिकाऱ्यांना, मोठे अधिकारी जे असतील त्यांना सुद्धा, की बुवा आपल्या समाजाचा मनुष्य असल्यानंतर आपली सुद्धा ती जबाबदारी असते की आपल्या समाजाचा मुलगा आहे, कुठेतरी त्याला गरज असेल तर त्याला मदत केली गेली पाहिजे, त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. मार्गदर्शन केलं तर खरंच माझ्या लेवा पाटील समाजाचा मुलगा, विद्यार्थी शिकतील, प्रगत होतील, पुढे जातील, समाजाला पुढे नेतील. एक आपला समाजाचा माणूस जर का पुढे असला तर आपल्याला अभिमान असतो, आपण खरंच भारावून जातो. आज नवी मुंबईला डॉक्टर मिलिंद बारंबे, जेव्हा आपण जातो काही अडचण असली तर मिलिंद दादांना सांगू शकतो की मिलिंद दादा अशी अडचण आहे, हा प्रॉब्लेम आहे. आहेत ना अधिकारी, 100% सगळे स्वार्थी नाही आहेत. आपल्या समाजाचा जेव्हा विषय येतो, जेव्हा आपण सांगतो की आपण समाजाचे आहेत, किंवा खरोखर असे अधिकारी आहेत की जे मदत करतात, ते मदतीला धावून येतात. मला तर 1.5 वर्षापूर्वी मंत्रालयातील 10-12 अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की आपण सर्व अधिकाऱ्यांचं गेट टुगेदर करायची जबाबदारी तुझी, तू आम्हाला सर्वांना एकत्रित कर. ते राहून गेलं, लवकरच ती पूर्तता करू. त्यावेळेस मला असं वाटतं की दादांनी सुद्धा सांगितलं होतं की बारंबे साहेब असतील तर माझी पण इच्छा होती बारंबे साहेबांना इथे बोलावं, त्यांचं मार्गदर्शन घ्यावं. युवकांनी खरोखर MPSC UPSC द्यावी, पुढे जावं, आपल्या समाजाचं नाव पुढे करावं.